मी डॉक्टर सुदाम आहे, बहुजन मुक्ती पार्टी राधानगरी विधानसभा अध्यक्ष. तर आज आम्ही पंचायत समिती ऑफिसमध्ये बी डी ओ साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर मौजे देवडे ते 26 जून रोजी आमचे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंतीनिमित्त एक कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो. त्या ठिकाणी बरेचसे बाहेरच्या गावातून किंवा जिल्ह्यातून प्रतिष्ठित नागरिक आले होते. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की आपण कार्यक्रमाला आलो आहे, पण त्या समाज मंदिरामध्ये लाईटच नव्हती. तर त्या लाईटीच्या संदर्भात आम्ही संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवकांना फोनवरून माहिती दिली की आपल्याला इथे लाईट व्यवस्था करण्यात यावी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लाईट बिल भरलेलं आहे आणि काहीतरी बिघाड झाला असेल तुम्ही बघू शकता. तर आम्ही तिथल्या लोकल स्थानिक वायरमॅनना बोलवलं. तर ते म्हटले की स्मार्ट मीटरमध्ये लाईट न भरल्यामुळं हे कनेक्शन बंद आहे आणि तुम्हाला लाईट बिल भरावं लागेल, त्याच वेळेला चालू होईल. तर आम्ही पुन्हा संबंधित आपले ग्रामसेवकांना फोन केला. तर त्यांनी माझ्याकडे पैसे नाही आहेत, ग्रामपंचायतला पैसे नाहीत का त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये पैसे नाहीत आणि तुम्ही स्वतःच्या कुणाकडून तरी भरून घ्या आणि तुमचा कार्यक्रम चालू करा, असं आम्हाला त्यांनी बेजबाबदारपणे सांगितलेलं. पण हा बेजबाबदारपणा इतपत थांबलेला नाही. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी मी फोन केल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी लाईट बिल भरलं. पण तर त्याच ठिकाणी त्यावेळेला लाईट बिल भरलं असतं तर आपला कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडला असता. बाहेरच्या लोकांना आपल्याला गैरव्यवस्था झाली नसते. तर संबंधित ग्रामसेवकांना बी डी ओ साहेबांनी समज द्यावी व इथून पुढे कोणत्याही सामाजिक किंवा समाज मंदिर असो, सामाजिक उपक्रमातले लाईट असतील तर ती गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी, एवढं मी बोलतो.